हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स. बघा, आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आहोत. बघा, तो कोणता आहे बघा बरं. काय सांगत मी इथं स्पोकन इंग्लिश बेसिक क्लास. सर आपण एवढं शिकवलं तर इथे झालं, पुन्हा हे काय आलं स्पोकन इंग्लिश बेसिक क्लास. मित्रांनो, जे काही विद्यार्थी आहेत ना, की त्यांना अजून नेमकं सुरुवात कुठून करतो आपण, कशी करावं, काय बोलावं अजून समजत नाही. त्यांना एबीसीडी आलेली आहे, एबीसीडी पाठ झाली, पण एबीसीडी पाठ झाल्यानंतर त्यापासून जे अक्षरापासून जे शब्द तयार होतात आणि शब्द तयार झाल्याच्या नंतर वाक्य तयार होतं. हे लक्षात ठेवा. अशी डायरेक्ट बिल्डिंग उभा राहत नसते. सुरुवातीला आपण पाया करतो, बरोबर आहे. बेसिक करतो. बेसिक म्हणजे एकदम पाया खोदतो. खोदल्यानंतर त्यामध्ये मटेरियल टाकल्यानंतर आपण ते एक असं जमीन लेवलला आणतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण कुठपर्यंत घ्यायचं आणि कसं बांधायचं म्हणजे हे बेसिक आपण करतो आधी. तसं असं इंग्रजीमध्ये सुद्धा बेसिक येणं फार महत्व आहे. आता बेसिक तर आलं तुम्हाला, समजा उदाहरणार्थ आपण पण बेसिक मध्ये तुम्ही एबीसीडी एकदम सुरुवातीचा पाया खोदला, पण खोदल्याच्या नंतर आता आपल्याला पुढे पुढे वर जायचं आहे. म्हणजे वरवर इमारत बांधत जात असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तुम्हाला अक्षर माहीत झाली, शब्द बरेच पाठ झाले. माझे विद्यार्थी देवयानी, ध्रुवा, संस्कृती, सृष्टी असे सांगितलं रोजचे 10 शब्द पाठ करा. पटकन पटकन उद्याच्याला विचारायचं काम आहे. केले का मला अनुपाठ? ते म्हणतात हो सर. मग ते केल्याच्या नंतर ते विद्यार्थी करू शकतात, आपण का नाही? आपण कमी कमी रोजचे 10 शब्द नवीन वर, तो उगाच झालेले शब्द सर मी पाठ केला असं नाही. नवीन शब्द पाठ करा आणि त्या शब्दापासून आपल्याला काय होतं तर वाक्य तयार होतं आणि ते वाक्य आपल्याला साधे सोपे सोपे वाक्य आपल्याला बोलायचे आहे. आता हे वाक्य किती प्रकार, हाऊ मेनी काइंड्स ऑफ सेंटेन्स, म्हणजे इथे या ठिकाणी आपण जे साधी साधी वाक्य बोलतो हे सांगायला किती 2 प्रकारचं. कोणते बाबा? जिथे कोणते तरी काम होते, जसं आय एम टीचिंग, बरोबर आहे. आय एम टीचिंग माय स्टुडंट्स. आय एम प्लेइंग क्रिकेट. आय वॉज इन मुंबई. म्हणजे हे कोणत्या काळामधलं कार्य आहे, कोणत्याही काळ असतो. समजा आता तुम्हाला त्यानंतर सुद्धा माहित पाहिजे की आपल्याला प्रेझेंट काळ कोण, म्हणजे वर्तमान काळ कोणता, भूतकाळ कोणता, भविष्यकाळ कोणता, हे आपल्याला 3 काळ आले पाहिजे. आता हे पहा, मी तुम्हाला सांगतो प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट. सांगतो तुम्हाला. नंबर 1 ला आहे प्रेझेंट, नंबर 2 पास्ट आणि नंबर 3 आहे फ्युचर. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर म्हणतात हे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता हे आपल्याला माहित असताना सुद्धा ही वाक्य करता कसं करतो बघा. जिथे आपण पहा, जिथे कोणते तरी काम होते, आता प्रेझेंट मध्ये असो का भूतकाळात असो किंवा भविष्य काळामध्ये असो, तिथं कोणते तरी काम होत असतंय. आणि दुसरं वाक्य असतंय जिथे कोणतेच काम होत नाही. जसं मी इथे आहे, बरोबर, इथं काही काम चालू का नाही. आय एम हिअर, आय एम फाईन. आय एम फाईन या वाक्यामध्ये काही काम आहे का? काही काम नाही. एखादं कृती म्हणजे एखादं काम होत नाही असे वाक्य असतात, जिथे कोणतेच काम होत नाही आणि जिथे कोणते तरी काम होते, असे 2 प्रकारच्या वाक्यात. पण हे वाक्य आपण दैनंदिन जीवनात बोलत असताना विद्यार्थी मित्रांनो, हे 2 वाक्य कशी तयार होतात आणि ते कोणत्या काळामध्ये? तर बघा, आपण प्रेझेंट मध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येकाचे 4 प्रकार, एकाचे 4 म्हणजे एकूण प्रेझेंटचे 4 प्रकार, पास्टचे 4 प्रकार आणि फ्युचरचे 4 म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याचे प्रत्येकी 4 प्रकार. साधा वर्तमान काळ, साधा, पूर्ण, अपूर्ण, चालू, पूर्ण, म्हणजे असे 4 प्रकार आहेत. आणि ह्याचे सर्व व्हिडिओ माझे पहा. माझ्या युट्यूबवर तुम्ही गेले तर तुम्हाला प्रत्येकाचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू परफेक्ट टेन्स असे म्हणजे प्रत्येकाचे व्हिडिओ मी टाकले आहेत. ते बघितलं तर तुम्हाला 100% या ठिकाणी इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, काय वाक्य घेऊया. आय थिंक. आता पहा, मी सांगतो तुम्हाला, आय थिंक लिहिलं, हे काय झालं बघा. आय थिंक म्हणजे काय मित्रांनो, मी विचार करतो, आहे का? आणि याचा नकारार्थी आय डोंट थिंक. आता हे करत असताना आपल्याला दररोज बोलून प्रॅक्टिस करणं,
हे 2-3 वाक्य असतात पहा. म्हणजे हे आपण की रोज रोज बोलत असतो, म्हणजे 2-3 शब्द असतात आणि हे 3 प्रकार असतात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. हे वाक्य आपलं कोणत्या काळामध्ये आपण वाक्य बोलत आहोत याची आपल्याला प्रॅक्टिस करणं फार जरुरी आहे. वाक्य वाक्य सांगा. आय से आय प्ले बा. आय से म्हणजे काय रे? पुन्हा आय प्ले किती सोपा. प्ले म्हणजे खेळणे, से म्हणजे म्हणणे सांगत पहा. असं आपल्याला बोलायचं. आय एम थिंकिंग, आय एम प्लेइंग, आय एम गोइंग. पहा आय एम, इथं पहा आय एम थिंकिंग, आय एम प्लेइंग. म्हणजे ही खरं तीच चालू आहे. मी खेळत आहे, मी विचार करत आहे, मी आय एम जम्पिंग, मी उड्या मारत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला मी का सांगत आहे, तर या ठिकाणी आपल्याला हे 2 प्रकारचे काम, आपल्याला या वाक्यामध्ये 2 प्रकारची कामं असतात. ते काम आपण कधी करतो आणि कशी करतो हे बेसिक मध्ये आपल्याला माहित पाहिजे. नाही उगाच कसं आहे, सर मी वाक्य लिहायलो बोलायलो आणि बोलल्यानंतर बाळा कोणतं वाक्य आहे, काय बोलणार आणि तुझं काम चालू आहे का, किंवा काम चालू नाही, काम झालेलं आहे का, काम होणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये वाक्य तयार करता आले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा स्पोकन बेसिक एवढा छोटासा मी तुम्हाला सांगितले, थोडक्यात माहिती सांगितली. आणि या एकूण 12 टेन्स आहेत. हे मेन मुख्य पहा, मुख्य काळ 3 आहेत पहा, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आणि याचे प्रत्येकी 4-4 उपप्रकार आहेत आणि प्रत्येकावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे. अजून जर आमच्या चॅनलला कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.